मी, हा आहे 3 मीटर, हा आहे 2 मीटर, हा आहे 1 मीटर, हा आहे 1 मीटर. ठीक आहे. तो हे आहे वरचं 7 किलो न्यूटनचा लोड, हा आहे 8 किलो न्यूटनचा लोड, हा आहे 10 किलो न्यूटनचा लोड. ओके. हा ए सपोर्ट, हा बी सपोर्ट. तुम्हाला अगोदर बोललो जिथे बाण आहे तिथे नावं द्या, ABCDE. ओके, ABCD. आता आपण एक एक करून बघू, ABCD. ठीक आहे. तो आपण जर आता बघायला गेलो तर माझ्या लक्षात काय येईल बरं का, तो स्टेप नंबर 1 रिॲक्शन. रिॲक्शन काय येईल बरं का, बघा आता तुम्ही एला उभे आहे, तो समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. इथे जर आपण उभा आहोत तर आता मी काय करणार बघा, 7 × 3, 60 × 3 प्लस 8 बद्दल बघा दुसरा समस्या काय चेक करा. तो 7, हे बघा हे 7 आहे, 7 × 3 प्लस हा 8 × किती असणार बरं का, तुम्ही इथे उभे आहात एवरती उभे आहात, तो 8 × 5 प्लस 8 × 5. ओके. प्लस पुढचा लोड कोणता आहे, 10चा. 10 किती लांब आहे तुमच्यापासून, 5 आणि 1 6, तो प्लस 10 × 6. झाले का तिघं फोर्स, 1 2 3 झाला. ते घड्याळाच्या दिशेमध्ये किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणारे फोर्सेसमुळे लिहून टाकली मी मुवमेंट. आता मी काय करणार, इज इक्वल टू RB × किती अंतर आहे, हे 5 आणि 1 6 आणि 1 किती 7. तो आपण याचं कॅल्क्युलेशन करून टाकू. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करू शकता. तो कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करता येईल. घेऊन गेला रे तो. ठीक आहे. कॅल्क्युलेटर पाहिजे, कॅल्क्युलेटर नेलं वाटतं. ठीक आहे. तर बघा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व्ह करून सांगा बरं किती येते, पटपट आन्सर सांगा मला. हे बघा 7 × 21 झाले, 8 × 45 झाले. कॅल्क्युलेटरमध्ये टाकू शकतो आपण. हे 60 RB × 7. ओके. हे झाले 100, 121. RB बराबर 121/7. तो 7 आहे की 7, उरले किती 5. ठीक आहे. 7 7 49, उरले किती 2. तो 7 दुने 14, उरले किती 6, 7 8 56. 17.28 आहे का चेक करा. 17.28 किलो न्यूटन हा झाला RB. तो RB आला. आता मी काय करणार, समेशन ऑफ F(y) इज इक्वल टू 0 वापरतो. वरून येणारे फोर्सेस इज इक्वल टू खालून जाणारे फोर्सेस. तो रिॲक्शन बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या बरं का, मी तोंडी काढलं आहे ते. 17.28 आहे का एकदा बघून घ्या. F(y) म्हणजे वरून येणारे फोर्सेस इज इक्वल टू खालून जाणारे. वरून कोण कोण येतोय, हां बरोबर आहे. RA + RB इज इक्वल टू 7 + 8 + 10. RA तर मला माहीत नाही, पण RB मी चालू काढला 17.28. बरोबर आलं ना. हे झाले, हे किती झाले, हे झाले 18. 18 आणि 7 25. तो मला सांगा RA किती आला आता, 25 - 17.28 किती आला RA सांगा रे. तो तिकडचे ते 2 म्हणजे 7, 7.32. सॉरी 32 कसं काय येईल, 7 पॉईंट किती बघा, 72 का. सांगा पटकन किती आहे, 25 - 17.28. किती आला, 7.72 का. पटपट द्या आन्सर द्या रे इथे. हां चला, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय आहे, कॅल्क्युलेट शेअर फोर्स. तो शेअर फोर्स म्हणा किंवा SF कॅल्क्युलेशन असं म्हटलं तरी चालेल. या स्टेपचं नाव काय द्यायचं, SF कॅल्क्युलेशन. SF कॅल्क्युलेशन करायचं आहे, कसं करणार बघा. हा बीम टाकला. ओके. या पद्धतीने बीम टाकलेला हा. तो आपण आता काय करणार, A नाव, हा B नाव दिला. इथे 7 किलो न्यूटन, इथे 8 किलो न्यूटन, इथे 10 किलो न्यूटन. हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, हे 2 मीटर आहे, हे 3 मीटर आहे. ओके. चला बरं का आता. आणि इथे रिॲक्शन किती आलेली चेक करा. RA किती आलेला आहे, RA आला आहे 7.72. RB किती आलेला आहे, RB आहे आपल्या केसमध्ये RB किती आणला 17.28. तो आता मला काढायचं SF कॅल्क्युलेशन. हे शेवटचं उदाहरण आणणार आहे पॉईंट लोडचं. मी परत पॉईंट लोड सांगणार नाही, शांतचित्ताने लक्ष देऊन ऐका. हे बघा आता मी काय करणार, Aच्या लेफ्टला उभा राहणार. तुम्ही कसं लिहिणार, शेअर फोर्स Aच्या लेफ्टला कोण आहे, कोणी नाही आहे, 0. शेअर फोर्स Aच्या राईटला लिहिणार ना, पहिले मागची व्हॅल्यू लिहून घ्यायची. ओके. आणि राईटला लाईन मारायची. ही लाईन मार्क केली तर सांगा बरं का आता, तुम्ही मारलेला बाण
तुम्ही मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये कोण आहे? 7.72 आहे, जो की वरती चाललेला आहे. याचा अर्थ मागची व्हॅल्यूमध्ये आपण 7.72 ॲड करणार. ॲड का करणार? प्लस का करणार? कारण बाण वरती चालला आहे. या दोघं बाणमध्ये बाण वरती चालला आहे. बोला, कळालं का? तो 0 प्लस 7.72 7.72 किलो न्यूटन. ए सपोर्ट वरची कहाणी कळाली का? चला आता पुढे जाऊ. ए बी याचं नाव देऊ सी, याचं नाव देऊ डी, याचं नाव देऊ ई. आता आपण काय करणार? आता उभं राहणार आपण सी वरती. तो शेअर फोर्स आपण आता सीच्या कुठे उभं राहून बघणार? तो लेफ्टला. तो सीच्या लेफ्टला. मागची व्हॅल्यू ॲज इट इज आणून घेणे, आणला. मागची व्हॅल्यू ॲज इट इज आणली. मागची व्हॅल्यू 7.72 ती आणली. आता निरीक्षण करा की आपण मारलेला बाण आताचा आणि मागे मारलेला बाणमध्ये कोणी आहे का? नाही. मग जसं तसं राहू द्या, ॲज इट इज मागची व्हॅल्यू घ्यायची, काही ॲड वगैरे करायची गरज नाही राहणार. पुढे आता आपण सीच्या राईटला उभं राहून ऑब्झर्वेशन करणार. तो शेअर फोर्स सीच्या राईटला ऑब्झर्वेशन. मागची व्हॅल्यू आणून घ्या, पहिले आणली मागची व्हॅल्यू. आता सांगा, तुम्ही मारलेला आता बाण आणि तुम्ही मागे मारलेला बाण याच्यामध्ये कोणी आहे का? हो आहे, 7 आहे. कुठे? खाली. तो -7 करा. खाली म्हणजे -7 करा, म्हणजे किती येईल? 0.72 0.72 किलो न्यूटन. समजतंय का सांगा? तो सी पॉईंट पण झाला. सी पॉईंट पण झाला. क्लिअर आहे का? सांगा पटकन. कोण आहे? एक मिनिट. आता बघा, आपण काय करणार आता? शेअर फोर्स सीच्या कुठे काढला? राईटला. आता डी पॉईंटला या. शेअर फोर्स डी पॉईंटच्या मला आता लेफ्टला काढायचा आहे. ठीक आहे. तो शेअर फोर्स डीच्या लेफ्टला काढायचा आहे. मागची व्हॅल्यू ॲज इट इज आणून घ्या. 0.72 आणली. आता निरीक्षण करा. काय? तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये कोणी आहे का? कोण नाही आहे. याचा अर्थ ही व्हॅल्यू ॲज इट इज राहिली इथे. ही व्हॅल्यू ॲज इट इज राहिली इथे. ओके. पुढे जाऊ आपण. आता काय? तो आता पुढे काय? डीच्या आपण आता कुठे उभं राहणार? बघा, डीच्या आपण आता राईटला उभं राहणार. तो शेअर फोर्स डीच्या राईटला काय येईल? पहिले मागची व्हॅल्यू जशी तशी लिहून घेणे. आता ऑब्झर्वेशन करणे की तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये कोणी आहे का? हो आहे, 8. खाली चालला आहे -8. किती आन्सर येईल? 0.72 -8. 0.72 -8 किती येईल? 7.28 किलो न्यूटन. ओके का सगळ्यांना? झाला. तर याचा अर्थ डी पॉईंटच्या लेफ्ट आणि राईटला पण उभं राहून झालंय. आता या ई पॉईंटला तो शेअर फोर्स ई पॉईंटच्या कुठे? लेफ्टला. ई पॉईंटच्या कुठे? लेफ्टला. बरोबर. ओके. मागची व्हॅल्यू जी असेल ती लिहून घेणे. लिहिले 7.28. आता बघा की तुम्ही आता मारलेला बाण आणि मागे मारलेला बाणमध्ये कोणी नाही आहे, तो झाला आन्सर 7.28. 7.28. ओके. आता आपण काय करणार? पुढे जाणार. शेअर फोर्स ई सपोर्टच्या मला आता राईटला बघायचं आहे. तो शेअर फोर्स ई सपोर्टच्या मला राईटला बघायचं आहे. काय करणार आता? बघा बरं का, ई सपोर्टच्या राईटला बघायचं असेल तर ई सपोर्टच्या राईटला बघण्यासाठी पहिले तर तुम्ही मागची व्हॅल्यू तसं तसं घेऊन घ्या. राईटला बघताय तो याचा अर्थ बघा, इथे मारलाय तुम्ही आता बाण, मागे तुम्ही इथे हा बाण मारला होता. या दोघांमध्ये कोण आहे? 10 आहे, जो की खाली आहे. मग तुम्ही मागच्या व्हॅल्यूमधून 10 काय करणार? मायनस करणार, जो की 7 पॉईंट खाली चालला ना, तो खाली म्हणजे डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे. एक मिनिट, काही चुकलं का माझ्याकडून? काही चुकलं? -7.28 मायनसला असं राहिले. हा, हे मायनस राहिलं ना, परत दोनदा झालं ते. हा मायनस काय आहे? हा -0.7 म्हणजे बघा -7.28 आहे. हा -7.28 राहील. हा -7.28 म्हणजे -17.28 राहिली. कळालं? -17.28. ओके. तो हा -17.28 आहे. इथे लिहितो -17.28. का बरं? कारण मागची व्हॅल्यू मायनसमध्ये वळावं. बरं, मग आता आपण जाणार आता बीला. शेअर फोर्स बी सपोर्टच्या लेफ्टला, म्हणजे मी इथं बी सपोर्टच्या लेफ्टला उभा राहतो आणि बघा आता तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मागची व्हॅल्यू ॲज इट इज आणून घ्या. -17.28. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये कोणी नाही आहे, तो ही व्हॅल्यू जशी तशी राहून जाईल. ओके. आणि आता शेअर फोर्स बी सपोर्टच्या राईटला काढायचा आहे. राईटला काढायचा आहे. तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेला बाणमध्ये कोण आहे? एकच आहे, 17.28 वरच्या डायरेक्शनमध्ये. तो मागची व्हॅल्यू जी पण आहे त्याच्यामध्ये 17.28 ॲड करा. उत्तर किती होऊन जाईल? 0. कळतंय का? तो पॉईंट लोडमुळे जे एस एफ कॅल्क्युलेशन करतात हे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगायचा ट्राय केलेला आहे.
आता आपण काय करणार, आता आपण UDL